बातमी चिपळूणमधून। चिपळूणमध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात। खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत होते। रस्त्यांच्या या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश बंडागळे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे चिपळूण शहरामधील जे अंतर्गत रस्ते आहेत ते खड्ड्यामध्ये गेलेले आहेत। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सध्या चिपळूणकरांना पडलेला आहे। मी आता चिपळूण मधल्या मार्कंडी या भागामध्ये उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। इतके मोठे खड्डे या रस्त्याला पडलेले आहेत की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे ओळखणं अवघड झालेलं आहे। आणि पाऊस पडतोय त्यामुळे या खड्ड्यात पाणी साचतंय, चिखल साचतोय आणि याचा फटका वाहन चालकांना बसतोय। खड्ड्यात वाहने सातत्याने आदळत आहेत, त्यामुळे वाहनांच्या दुरुस्तीचा जो खर्च आहे तो वाढत निघालेला आहे। आपण इथं बघू शकतो अशा पद्धतीने या खड्ड्यांमधून ही वाहनं आदळत आदळत पुढे जात आहेत। चिपळूण नगरपालिकेच्या अखत्यारीत येणारे हे चिपळूण शहरातील रस्ते आहेत। मग चिपळूण शहरातील मार्कंडी मधला भाग असेल किंवा दीपक हॉटेल ते नारायण तलाव असेल, उक्ताड मधील रस्ते असतील, गोवळकोट मध्ये असतील, पेठमापती असतील, संपूर्ण शहरातील रस्त्यांची अवस्था भयानक झालेली आहे आणि संपूर्ण रस्ते खड्डेमय झालेले आहेत। नगरपालिकेकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात, तात्पुरते मकिंगने खड्डे भरले जातात, परंतु योग्य त्या प्रकारे जी खबरदारी आहे ती न घेतल्यामुळे चिपळूण शहरातील रस्ते खड्ड्यात गेलेले आहेत। खरं तर पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी होणं गरजेचं होतं, मात्र ती झालेली नाही आणि त्याचा फटका आता पावसाळ्यात रस्त्यांना बसलेला आहे आणि सगळे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत। चिपळूण शहरातील या अंतर्गत रस्त्यांची झालेली ही दुरावस्था, त्यामुळे वाहन चालक असतील किंवा चिपळूण मधील नागरिक असतील यांच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे आणि प्रशासनाकडून तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे। योगेश बंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। जिथे जिथे पॉट होल्स आहेत, जिथे जिथे रस्ते खराब आहेत, तिथे तिथे रस्ते आपण मटेरियल टाकून भरायचं काम चालू आहे। आम्ही 2 टीम केलेल्या आहेत, त्या 2 टीम संपूर्ण शहरात कार्यरत आहेत। आम्ही संध्याकाळी एक शेड्यूल बनवतो की कुठे 7 ते 8 ठिकाणी आपल्याला जायचंय, त्या ठिकाणी नेक्स्ट डेला आपण त्या टीम मार्गस्थ करून खड्डा भरत असतो आपण। आणि खड्डा पडला की भरायचा आहे, खड्डा पडला की भरायचा आहे, हे काम असं ह्या पावसाळ्यात आपल्याला करावंच लागतं।